मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आदर्श शेती या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमचा स्टार्टर जर आवाज करत असेल किंवा चालू होत नसेल, जर त्याला व्होल्टेज कमी पडत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आले आहेत तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटेल। तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो मी मोटर चालू करतो। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने स्टार्टर माझा आवाज करत आहे, पाहू शकता। तर असा स्टार्टरनं आवाज केल्यानंतर काय होतं, जी आपली मोटर आहे तर त्या मोटरला व्होल्टेज कमी जास्त होतं। मग कमी जास्त झाल्यानंतर मोटर जळण्याची शक्यता राहते। तर आपल्याला काय करावं लागेल तर बघूया, आता मी सांगतो तुम्हाला। तर आपल्याला हा जो स्टार्टर आहे तर याचा हा नट ढिल्ला करायचा आहे आणि ढिल्ला करून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। आता हे काढल्यानंतर आता याच्यामध्ये फ्यूज काढून घेतो मी आधी। आता पाहू शकता तुम्ही, आता मी स्टार्टर बाहेर काढलेला आहे आणि स्टार्टरला पाहू शकता आतमध्ये किती गंज वगैरे चढलेला आहे आणि त्याच्यावरती काजळे आल्यामुळं काय होतं आहे, माझा स्टार्टर आवाज पण करत आहे आणि स्टार्टर उचलून धरत नाही मोटर। तर स्टार्टर पडतो आणि सारखा स्टार्टर याच कारणामुळे पडतो काही शेतकऱ्यांचा। तर आपल्याला काय करायचं आहे की ही जी पट्टी आहे ही खालची, तर ही पट्टी एकदम स्वच्छ करून घ्यायची, घासायची दगडावरती किंवा पॉलिश पेपर असेल तुमच्याकडं तर एकदम खूप चांगली होईल। तर आपल्याला ही पट्टी घासून घ्यायची आणि त्यानंतर जे खालचं असते तुमचं पाहू शकता तुम्ही। आता हे जे आहे तर हे पण आपल्याला एखाद्या दगडाने किंवा पॉलिश पेपरनी चांगलं स्वच्छ घासून घ्यायचं आहे। तर मी घासून घेतो आणि मोटर तुम्हाला एकदा चालू करून दाखवतो। तर मित्रांनो, मी व्यवस्थितपणे घासून घेतलेला आहे, पाहू शकता। तरी बऱ्यापैकी झालेलं आहे। जर पॉलिश पेपर असतं तर एकदम क्लिअर झालं असतं, पण काही अडचण नाही, आपलं काम होऊन जाईल। तर बघूया, आपण बसवूयात आता। तुम्ही बसवताना फ्यूजा काढायला विसरू नका। तर मी काढले नाहीत, पण तुम्ही काढून ठेवा, आपल्याला हे व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे। आणि त्याचा जो स्क्रू आहे तो टाईट करा आणि बघा, आता आपण मोटर चालू करून दाखवतो मी तुम्हाला एकदा। बघू शकता मित्रांनो, आता बघा, आता मोटरचा जो स्टार्टर आहे तर तो अजिबात आवाज पण करत नाही आणि स्टार्टर एकदम चिटकून राहिलेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा। तर आपल्याला जे खालच्या पट्ट्या वगैरे आहेत ते सगळं घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपली मोटर चालू करायची आहे। तर आता स्टार्टर कसलाही आवाज करत नाही, तुम्हाला आवाज येत नसेल व्हिडिओमध्ये बघा, थोडा जो आवाज आहे तो थोडा आवाज करत आहे। तो नॉर्मली आता सगळे स्टार्टर तेवढा आवाज तर करतातच। आणि तुम्हाला जर काही म्हणजे स्टार्टर जर तुमचा उचलतच नसेल तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे। तर काही शेतकऱ्यांचं काय होतं की स्टार्टरच उचलत नाही, तर त्याला आपण काय करू शकतो, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा व्हिडिओ त्याच्याविषयीच मी बनवणार आहे। तर तुमच्या लक्षात येईल की आपला जर स्टार्टर उचलत नसेल तर आपल्याला काय करावं लागतं ते। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।